तर चला आज मस्त पुरणपोळी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। ही पुरणपोळी मी चैत्री पौर्णिमेला बनवली होती, एकदम झटपट कमी वेळेमध्ये आणि मस्त मऊ लुसलुस नुसते ओठाने तुटल अशी ही पुरणपोळी। आणि तुम्ही जर पहिल्यांदा बनवणार असाल ना तरी ही तुमची पुरणपोळी अगदी परफेक्ट तयार होईल। तर सगळ्यात आधी आपल्याला भिजवलेली हरभरा डाळ घ्यायची, 2 ते 3 तास भिजत घालायची आहे आणि कुकरला शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं तेल, चिमूटभर हळद घालून 3 शिट्ट्या कुकरला करून घ्यायचं आहे। आणि आपली डाळ शिजते ना तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं, थोडंसं घ्यायचं गव्हाचं पीठ, त्यात थोडासा मैदा घालायचा आहे, चवीनुसार घालायचं मीठ, थोडंसं तेल घालायचं, व्यवस्थित सगळ्याला चोळून छान सैलसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय आणि 15 ते 20 मिनिटं पीठ भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर शिजलेली डाळ पुरणाच्या चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे। एका कढईमध्ये ही डाळ घालून त्यामध्ये गुळ साखर घालून घ्यायचं आहे आणि आपण नेहमी पुरण परतून घेतो तसंच पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला पुरण तयार करून पिठाचा गोळा करून पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तयार केलेली पुरणपोळी गरम गरम तव्यावरती घालून थोडंसं तेल किंवा तूप घालून छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायची आहे। आणि कोणाला विश्वास बसणार नाही इतक्या झटपट ह्या पुरणपोळ्या तयार होतात। याचा लॉंग व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की पहा आणि अशा छान व्हिडिओ बद्दल सबस्क्राइब नक्की करा।